ओके. आत्मा नमस्ते. आत्मनमस्ते मॅम. मी इथे जॉईन झाले. मी अश्विनी टिकले. मी माझ्या मम्मीच्या थ्रू इकडनं जॉईन झाले. आणि हम्म. माझा अनुभव खूप खूप वेगळा होता. म्हणजे सुरुवातीला तर एक तर माझं बेबी खूप छोटं, आत्ताशी ती 7 महिन्याची कंप्लीट झालेली, आणि मला ऑफिस पण जॉईन करायचं होतं. तर माझं पहिलं हे होतं की मी ऑफिस जॉईन करायला बाळ राहील का नाही. तर मग तिला रेखी वगैरे देऊन ती मी ऑफिसला गेल्यानंतर छान घरी खेळते वगैरे. आणि हम्म. लिटरली तसंच होतं. तिला माझी आठवण पण नाही. मस्त खेळते, वरचं खाते पिते, आजीबाबांसोबत मस्त राहते. आणि तिला मध्ये एकदा दोनदा तिला सर्दी खोकला असं झालं होतं, तर मी रेखी देऊन ते एकदम प्रॉपर केले. आणि त्याच लिटरली माझ्या भावाचे वगैरे छोटे छोटे बाळ आहे ना, हम्म. खूप आता क्लायमेट कसा चेंज होत असतो, तर हम्म. त्याच्यामध्ये ती मुलं तर आजारी पडतात. पण ती नाही झाली. म्हणजे ती एकदम हम्म. व्यवस्थित, मी तिला क्लीन वगैरे करत असते. तिचं थ्रोट चक्र वगैरे मस्त खेळते. आणि सेकंड वाला माझं असं होतं की मी 7 महिने मॅटर्निटी लिव्ह वरती होते ऑफिसमधनं. तर मग त्या पिरियडमध्येच ऑफिसचे PMS फॉर्म वगैरे पण सुटले, जस्ट इन्क्रीमेंट वाले. तर मग मी जी तुम्ही मेडिटेशन करताना त्या फ्रेम वगैरे येतं ना, की माझ्या हम्म. त्या फर्स्ट फ्रेम सेकंड फ्रेम, तर माझी फर्स्ट फ्रेम का माझं बेबी प्रायोरिटी बेसिसवरती ते का ते छान राहील वगैरे. हम्म. हम्म. सेकंड बेसिसवरती का बाबा मी आधीचे मन काम केलेले, पण जस्ट लाईक की काही काही लोकांचं तर इन्क्रीमेंट नाही झालेलं. तर माझ्या फ्रेम मध्ये माझं राहायचं नेहमी, बाबा मी जरी 7 महिने तर माझं कन्सिडर केलं पाहिजे त्यांनी, कारण मी लास्ट डे पर्यंत वर्किंग केलेलं आहे. हम्म. तर मग एकदम मॅजिक सारखं माझं एकदम छान 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 इन्क्रीमेंट पण झालं. छान. हो, हा म्हणजे ते इमेजिंगच्या एकदम पलीकडे. आणि लिटरली माझ्याच डिपार्टमेंटमध्ये काही काही लोकांना नोटिसेस पण आलेला आहे ऍज अ नॉट प्रॉपर वर्किंग मध्ये. हम्म. ते मग मला असं वाटलं की बाबा नाही, मग मी जास्त हे पण नाही केलं की बाबा माझं झालं की परत असं नको. की जस्ट माझ्या हम्म. फ्रेंड्स मध्ये सांगितलं, ते म्हणतात तू खूप लकी आहे, तुझं झालं. म्हणजे बाकीचे बघ पूर्ण डेज मध्ये असून की नाही झालेलं, तू 7 महिने सुट्टीवरती. म्हटले हो, ती ब्रह्मांड ऊर्जेची कमाल आहे. म्हटलं आता ते होणारच हम्म. होतं. आणि तुम्ही हम्म. जसं नेहमीच म्हणता की आपण देवाचे लाडके असतो, हम्म. की तसं तसं त्याच्यामुळे मी पण कदाचित असेल, तर मग ते पण छान झालं. कदाचित नाही, आणि मी पण कदाचित नाही, मी या ब्रह्मांडाची खूप लाडकी आहेच. हा विचार करा, हा, कदाचित कशाला. हा, आहेच. हम्म. आहे, हो आहेच, त्याच्यामुळे नक्की झालं. हम्म. आणि क्रिशू मस्त घरी खेळते, छान हम्म. राहते. आणि मग त्याच्यामुळे मला पण जाता येतं. मी तिला प्रोटोकॉल, आणि आपल्या ह्या आता जी 6ची बॅच होती त्याच्यामध्ये सगळ्यात कमी कोणाचे मेडिटेशन झाले असेल ना, तर ती मीच आहे. कारण मला कधी ना, म्हणजे तिच्यामुळे आज माझं रुटीन नाही लागत आहे, कारण ऑफिस ह्या गोष्टी हम्म. सगळ्या त्याने होते. हम्म. तर मग तरी पण माझ्यामध्ये एवढे चेंजेस झाले. तर मी आता एक म्हणजे तिचं कसं एक रुटीन लागलं तर वगैरे ना, तर मग मी आता मेडिटेशन करते, पण एवढे जेवढे करायला पाहिजे तेवढे ते नाही. पण मग माझ्यामध्ये खूप सारे चेंज. सगळ्यात बेस्ट म्हणजे मी खूप खूप पटकन रागायचं. मला एवढा रागायचं तर मी 2-2, 3-3 दिवस कोणासोबत बोलत पण होते. मला जर एकाचा राग आला तर मी 4 लोकांवरती काढायचे. खूप हम्म. कंट्रोल झाला आता मी एकदम. हे मला कधी कधी म्हणतात कसे काय ग शांत झाले. म्हटले हा, माझ्याकडे जादू आहे. म्हटलं होतंय होतंय. आणि आता स्टार्टिंग ऑफिस मी जॉईन केलं, तर मला ऍक्टिव्हा द्यायला परमिशन नव्हती घरून, का तू खूप दिवसानंतर गाडी चालवतीये, तर हम्म. तुला नाही देते गाडी, मी सोडवेल म्हणून. तर 2-3 दिवस यांनीच मला सोडवलं ऑफिसला. तर ट्रॅफिक वगैरे खूप लागलेली होती. मग मला हे म्हणता की कुछ तो करो भाई, ट्रॅफिक तो निकालो ऐसे. तर मग मी मस्त ऊर्जा वगैरे दिली, एकदम क्लीन, फास्ट 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 घरी आलो आम्ही एकदम फास्ट मस्त. आणि नंतर मग माझ्या गाडीवरती जायला लागले. तर मी पण हम्म. म्हणजे रेखी वगैरे देऊन प्रॉपर मस्त व्यवस्थित जाते, व्यवस्थित घरी येते, की हम्म. घरच्यांना पण भीती नको. म्हणजे हम्म. छान चाललंय असं, आणि फ्रेश वाटतं. खूप सुंदर. जे अगोदर मानसिक ताण होता मनावर खूप सारा, आई गेल्याचा, खूप. नंतर हो, बेबी हो, बेबी झालं, आई गेली, आहे ना. हो. हा. तो अश्विनीच्या बऱ्याचपैकी. आईने आपल्याकडे रेकी शिकल्या. ओके, रेकी शिकल्या आणि 4-6 महिने झाले असतील. त्यांना ग्रँडमास्टरला यायचं होतं, हो ना अश्विनी, पण हो, बेबी हो, झालं हो, अश्विनीचं. माझ्या हो, लेकीचं माझीच बेबी. बाळंतपण आहे. आणि तेव्हा रेकी अश्विनीला रेकी, किती रेकी देऊ दे. हम्म. आहे ना. अश्विनीचा राग हो. कमी होऊ दे, रेकी देऊ दे, अशा सगळ्या गोष्टी हम्म. त्यांना असायच्या सेशन मध्ये पण. पण त्यानंतर मला वाटतं बेबी किती दिवसाचं होतं अश्विनी. 3 महिन्याचं होतं. बेबी 3 महिन्याचं असताना त्यांना ब्रह्मांडाने बोलवणं केलं. तर मग त्यामुळे ही थोडीशी अश्विनी जास्त टेन्शन मध्ये आलेली. हो. आणि त्या आणि पिरियड मध्ये आता मग म्हणजे दादा, माझा हं. दादा सगळ्यात मोठा आहे.
तर मग तो टेन्शन मध्ये असतो आणि माझी वहिनी ते म्हणतात तुम्ही एवढे छोटे असून पण तुम्ही त्याला म्हणजे त्याच्यापेक्षा मी लहान आहे 4-5 वर्षांनी तरी पण तुम्ही त्याला समजून सांगता की तो जास्त टेन्शन मध्ये राहतो की मम्मीचं असं झालं तसं झालं. तर मी त्याला समजून सांगते की नाही मग तो म्हणतोय तू एवढी छोटी असून एवढी मोठी कशी काय होऊन गेली ती पटकन. तर म्हणते नाही शिकली मी हे सगळं मला माहित नाही कसं काय पण मी शिकली म्हटले आता तू जर असा करतो तर मग आम्हाला मोठं व्हावं लागेल असं. हं, मग तो जास्त टेन्शन मध्ये गेला तर मग त्याला थोडंफार नाही का मग तो म्हणतो तू एवढी स्ट्रॉंग कशी आहे? आधी सगळ्यात वीक मी होती हं. मम्मी बघा. गेल्यानंतर. तर पण येस. हा सगळ्यात इमोशन्स मग म्हणजे कुठेतरी ढासाळलेली व्यक्ती सगळ्यात लवकर उभी राहिली. हो ना हो अश्विनी? हो हो येस हो असंच. ऊर्जा अशीच मदत करत असते. ऊर्जा तुमचे भाऊ अशीच फक्त मदत करते क्रिस्टल खूप घेतात. खूप ते क्रिस्टल घेत हो राहतात, ते रेकीला येत नाहीत. हा हा मी त्याला बोलली पण तो म्हणतो की त्याचं डिपार्टमेंट वगैरे काहीतरी झालं चेंजेस ना तो बोलतो हं, त्याच्यामुळे नाहीच जमत आहे कारण रात्री पण खूप उशीर होतो तो पोलीस डिपार्टमेंटमध्ये. तर त्याच्यामुळे त्याला अजून तो म्हणतो मी करेल पण मग अजून नाही थांब मला जसं थोडं व्हिडिओ बंद झाला अश्विनी. अश्विनी व्हिडिओ आणि माईक बंद झाला. हा. तर नक्कीच करणार. काळजी करू नका. ज्याला ज्याला ऊर्जा खूप खूप निवडते धन्यवाद त्याच्या मॅम. त्याच्या आयुष्यात बदल होतोच. कुठेतरी आपण म्हणूया दुःखाचा भार कमी करणारी, मनाचं ओझं कमी करणारी ऊर्जा आहे ना. हो 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 नक्की. या पुढच्या प्रवासाला या ग्रँडमास्टरच्या आईचं स्वप्न होतं. आता तुम्ही पूर्ण करा आणि ग्रँडमास्टर हो होऊन हो बऱ्याच गोष्टी कळतील. मृत्यू काय आहे, मृत्यू उपरांत काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी तिथे सहजतेने कळतील. हं? आणि विशेष हो म्हणजे मॅम आता हो 7:30 वाजता पितृपक्ष हिलिंग सेशन सुरू आहेत. तर ते सेशन आवर्जून सगळ्यांनीच अटेंड करा. तुम्ही सुद्धा अश्विनी, आज दादाला आज सुद्धा घेऊन आहे मॅम हं, तर मग ते मम्मीचे आज आहेत पूजा हं. वगैरे 10 वाजता आहे तर तिकडे जायचं त्याच्यामुळे मी आज सुट्टीवरती आहे. नक्कीच संध्याकाळी सेशन अटेंड करा. ओके हा हा 7:30चं. हं. किती आनंदी वाजता मॅम? आनंद हो हो सर्वीकडे. मॅम नक्की ओके. नक्की अश्विनी तुमच्या तब्येतीचा आनंद. काहीतरी इश्यू होता त्याबद्दल काय बोलता? हा माझं जसं जसं सी सेक्शन झालं तर सगळेच म्हणतात की खूप कंबर वगैरे दुखतं आणि ऑलरेडी मी गाडीवरनं 2 का 3 वेळेस पडलेली तर त्याच्यामुळे माझं जास्तच पण मग आता मी जसं ऑफिस जॉईन केलं तर मला काहीच वाटत नाही म्हणजे जर आता मी प्रोटोकॉल वगैरे घेते किंवा हं, मेडिटेशननी तर आपण देतो क्लीन 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 तर मग नाही खूप फरक पडला. खूप आता एवढं मस्त. जसं पेन होतं तसं नाही. हो हं. म्हणजे कुठेतरी एक बाळ सांभाळून सगळ्या गोष्टी करण्याची ताकद आली स्वतःमध्ये. हो हो नक्कीच चालेल नक्कीच चालेल. कामाचा स्पीड. कामाचं स्पीड हा आता ऑफिसमध्ये सगळ्यांना असं वाटतं की ही 7 महिने सुट्टी करती होती तर मग कसं रुटीन अजून फास्ट झाले. एस म्हणजे पहिल्यासारखंच परत रुटीन लागलं कसं गॅप झालं की सगळ्या गोष्टी चेंज होतात की का रुटीन वगैरे नाही पहिल्यापेक्षा हं. फास्ट झालंय माझं पहिल्यापेक्षा फास्ट झालंय खूप. बहुत बढिया. येस आणि अॅक्युरसी सुद्धा जास्त असणार आहे एवढं लक्षात घ्या. हो आणि कोणाचं असं बघितलं नजर फिरवली तरी लगेच अरे हे चुकलेलं आहे बरं का हे चुकलेलं आहे नजर फिरवली तरी लगेच सापडतं. ते म्हणत असतील तुम्हाला 7 महिन्याच्या सुट्टीमध्ये लोक टेन्शन मध्ये हो येतात डिलिव्हरी नंतर. तुझं काय झालं ग? लिटरली मला म्हणता की अरे तू आली का बरं मी क्वेरी काढते ना मग तू आली कशी काय म्हणते अदर दॅन डिपार्टमेंटचे लोक असं पण म्हणता अरे तू घरीच पाहिजे होती हं. असं तर खूप सुंदर अनुभव. हो स्वतःमधील हो अॅक्युरसी वाढणे, एक कामाचा फोकस ज्याला म्हणतो, तो अगदी सहजतेने स्वतःमध्ये निर्माण होणे. येस, खूप सुंदर. पण तरीही अश्विनी असं म्हणून चालणार नाही, की मीच सगळ्यात कमी मेडिटेशन करणारी विद्यार्थिनी. तर आपल्याला मेडिटेशनकडे लक्ष नाही खूप द्यावंच करायला लागेल. हो 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 ओके? मॅम हो हं. मॅम खूप आता धन्यवाद. मला हं, मला आता आपल्या याच्यामध्येच कोणीतरी बोललं की त्या पण जॉबला जातात आणि 4 वाजता उठतात आणि मोटिवेशन मला मिळालं की नाही त्या 4 वाजता उठतात तर मग मी का नाही उठू शकत ठीक आहे माझं बेबी छोटं आहे मी ऑफिसला जाते मी पण हं, उठू शकते म्हटलं आता मी पण उठणार मी पण करणार. हं. कारण बेबीला पण वेळ द्या थोडासा. हो मेडिटेशनला पण हो द्या. छोटं मेडिटेशन निवडा लागल्यास. हो ओके? पण करा. हो नियमितता करा. ते बेबी दाखवा बरं तुमचं. ते काही तुम्हाला बोलवू द्याल. अरे! माझी मम्मा घेऊन घेऊन राहिले तुम्ही? हां. हां. छान.
मस्त. ओके. त्या कोवळं असते बाळणपण म्हटलं म्हणजे ते एक वेळ वेगळा असतो, आहे की नाही? त्यामध्ये झालेला आघात, त्यामधून निघताना अधिक जास्त टेन्शन येतं. पण अश्विनी त्यामधून निघाल्यात. अगदी त्यांचं एका दीड महिन्यानंतरच भावाने पहिले सांगितलं फोन करून की अश्विनीला जॉईन करायचं आहे. आणि हो. रेकीला जर मी सगळ्यांना सांगेल अश्विनीच्या माध्यमातून, जेव्हा तुम्ही दुःखामध्ये असता, वेदनेमध्ये असता किंवा असं एखादी घटना आयुष्यामध्ये घडते की अरे अ, यामधून आता कसं बाहेर निघावं, तर काहीच नाही, फक्त ऊर्जेसोबत जोडावं. ऊर्जा आपली मायबाप म्हणून आपली अ, काळजी घेते आणि आपल्याला वेदनेमधून, दुःखामधून बाहेर काढते. हं? हं. चला. ओके. चलो ठीक पिल्लू, आहे. काही बोलायचं आहे अश्विनी बघा, तुम्हाला? नाही मॅम, तिलाच फक्त मॅम थोडस हे द्या, फक्त तुमच्याकडनं थोडा ऊर्जा आशीर्वाद वगैरे अजून काही. रेखीमय मम्मी असल्यानंतर एका आईकडून जाणारी ऊर्जा ना अश्विनी नेहमीच खूप जास्त आणि खूप प्युअर जात असते. ओके. हो कोणाचीच गरज नाहीये आणि ब्रह्मांडाची ऊर्जा कायम तुझ्या बाळासोबत आहेच. हं? हो हो हो. नक्कीच. खूप छान. आठवण आ- हो. आठवा नमस्ते.